नमस्कार मित्रमंडळी. मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी. मंडळी, नवा रविवार, नवी कविता. मला एक सांगा की या जगात नात्यांशिवाय दुसरं काय असतं हो? म्हणूनच मी तुम्हाला नातं आहे म्हणूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकते की नाही? तुम्हीही मला प्रत्यक्ष नसाल तरी अप्रत्यक्ष रीतीने सुकूला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असतीलच की नाही? नात्याशिवाय या जगात काहीच नाही. त्यामुळे अर्थातच कविता ही सुद्धा बऱ्याच वेळी नात्यांवरच लिहिली जाते. निदान माझ्यासारखी छोटीशी कविता करणारी व्यक्ती तर नात्यांशिवाय दुसरं तिला विश्वच काय असू शकतं? मित्रमैत्रिणींनो, माझी ही कवितासुद्धा एका नात्याचीच आहे. हे नातं आहे एका वाटेशी. त्या वाटेमध्ये कधी कधी आपल्याला आनंद होतो, कधी दुःख होतं, कधी एकटेपणा जाणवतो. तर या वाटेत भेटलेली व्यक्ती आपलं काय मनोगत व्यक्त करते ते या कवितेतून ऐका. वाटेत एकटेच असलो ना की अनामिक भीतीने शहारे येतात अंगावर. वाटेत एकटेच असलो ना की एका अनामिक भीतीने शहारे येतात अंगावर. ती संकट रात्र असेल तर विचारूच नका. ती संकट रात्र असेल तर विचारूच नका. घाम फुटतो कपाळी अगदी दरदरून. पण ही वाटच आपली मित्र असते. पण ही वाटच आपली मित्र असते. हेच जातो आपण विसरून. हेच जातो आपण विसरून. आपण आपल्या आयुष्याला सुद्धा कंटाळून न जाता आयुष्याला स्वीकारलं पाहिजे. कडकडून मिठी मारली पाहिजे. याच वाटेत काटे होते म्हणून आपण शहाणे झालो. याच वाटेत काटे होते म्हणून आपण शहाणे झालो. आजूबाजूची हिरवळ बघत हसत खेळत मोठे झालो. वाटच अवघड, काटे टोकदार, वाटेलाच कोसत राहिलो. इतकं ही वाट आपल्याला सगळं देऊनही आपण काय म्हणू लागलो? वाटच अवघड, काटे टोकदार, वाटेलाच कोसत राहिलो. कारण वाटेत एकटे होतो ना, साथीला कोणीच नव्हते म्हणून एकटेपणालाच भीत राहिलो. माणसं नेमकं एकटेपणाला भीतात, परंतु एकटेपणा हे संकट न मानता संधी मानली पाहिजे. आता अर्धे आयुष्य कापून झाले. आता अर्धे अंतर संपून झाले. जगणे सुद्धा संपत चालले. लक्ष द्यावे की खाली आता आपल्याच सालीकडे आपण. लक्ष द्यावे की खालीच आता आपल्याच सालीकडे आपण. आणि निरखावीत आपलीच पावले पादुकांसारखी श्रद्धेने. आणि निरखावीत आपलीच पावले पादुकांसारखी श्रद्धेने. तेव्हा दिसतील पावलांवर अभिषेक करणाऱ्या पाऊसधारा. तेव्हा दिसतील पावलांवर अभिषेक करणाऱ्या पाऊसधारा. ओले पाय सुकवणारी सुगंधी फुले अन गार वारा. असं आयुष्य जगलं पाहिजे. तेव्हा साक्षीला असेल हीच वाट अन मऊ माती. आत्तापर्यंत या वाटेला नावं ठेवत होतात ना, पण आता हीच वाट आणि तुमचं नातं काय आहे ते बघा. तेव्हा साक्षीला असेल हीच वाट अन मऊ माती. आणि नजर असेल अगदी वर उंच शिखरावरती. बघा, रात्र संपेल पडेल प्रकाश. किती बदल होईल बघा जगण्यामध्ये. बघा, रात्र संपेल पडेल प्रकाश. सूर्य करेल की साथ उगवतीला. कशाला कोण हवं तुम्हाला? जरी सगळी जणं सोडून गेली, वाटेवर तुम्ही एकटे असलात, तरीही सूर्य करेल की साथ उगवतीला.
सायंकाळी चंद्र तारे असतीलच ना संगतीला, कारण तेही चालतात आपल्याच चालीत. कारण तेही चालतात आपल्याच चालीत, त्यांच्याच दिशेने आणि त्यांच्याच लयीत. असं आपण वागलं पाहिजे. बघा, वाट तीच नवा प्रकाश, वाट तीच नवा प्रकाश, संगतीला असते निळे आकाश, निळे आकाश, निळे आकाश. मंडळी, माझी वाट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. असाच प्रकाश तुमच्याही वाटेवर तुम्हाला सापडो, हीच नवीन वर्षानिमित्त परमेश्वरचरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी असंच नवीन एक नातं घेऊन.